बिगड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी को निभाना किरदार है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। प्लीज प्लीज असं करू नका, प्लीज। का नको करू? आणि तू जे माझ्या बरोबर केलंस ते, हा? भर लग्नाच्या मांडवातून तू पळून गेलीस। अरे किती बदनामी झाली आमची। तुझ्या मामा मामीनं आमच्याकडनं पैसे घेतलं, ते पण बुडालं। मग आता सगळ्याचा हिशोब चुकता करायला नको का? लय खेळवलंस तू मला। आता माझी बारी। आई बाळ्या, ही पोरं विवळायची का थांबलीत र? तिला धरून ठेवा। चंद्रका सोडा। तू काहीतरी कर ना, पटकन कर। काय चाललं रे? काय चाललंय? आता लाव, कोणाला फोन लावायचं ते। जास्त शहाणपणा केला ना, इथल्या इथं ठोकीस सगळ्यांना। या पत्त्यावर जर पैसे आले नाहीत तर पुढच्या वेळेला पोत्यात डेड बॉडी असेल। ही चिठ्ठी केव्हा आली? मगाशी दाराबाहेर एक पोतं होतं, त्यात मिळाली। रुद्र, ते काही करणार नाहीत ना गौरीला? मला फार भीती वाटते। नाही नंदाई, नाही, त्यांना पैसे हवेत, त्यामुळे त्यांनी गौरीजींना काही केलं नसेल। पण त्यांना पैसे मिळाले नाही तर कदाचित ते। भाऊजी प्लीज, त्यांना हवं असेल ते देऊन टाका आणि आपल्या गौरीला लवकर घरी घेऊन या। हो 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 रुद्र, तू प्लीज जा। काय झालंय? गौरीला किडनॅप केलंय। काय काय ऐकते नंदिनी मी हे? हो, त्यांना पैसे हवेत म्हणून धमकी आली। काय स्मार्ट आहे। बघताय काय सगळे असे? तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय?
सोहा कम ऑन, प्लीज डोंट स्टार्ट अगेन. गौरी खरंच किडनॅप झाली आहे. किडनॅप माय फूट? अरे नाटकं करते ती. त्या गौरीचा अजूनही पैठणकरांच्या पैशांवर डोळा आहे आणि ते पैसे मिळवण्यासाठी ती सगळं काही ट्राय करते. आधी काय ते डोनेशन कार्ड वगैरे वर्क नाही झालं, सो आता सरळ किडनॅपिंग. बस झालं वहिनी, काही बोलताय का तुम्ही? ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. मला सांगा आत्ता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? द्यायचे पैसे. आपण या घरातले सगळे तिच्याचसाठी पैसे कमवतो ना, हो ना बाबा? सुमित, तू जरा शांत बसतोस का? हे बघा, नाकाबंदी लावल्यामुळे किडनॅपर फार लांब जाऊ शकलेला नाहीये. ही चिठ्ठी त्याने त्यामुळेच पाठवली. गौरीजी तुमच्या ओळखीचे आहेत हे त्याला माहिती असणार, म्हणून त्याने असं केलं. रुद्र, तू एक काम कर, तू पैसे घे आणि आत्ताच्या आत्ता निघ, लगेच जा. व्हॉट? नो वे. हे पोलीस काय म्हणताय ते तुम्हाला कळत नाहीये का? कम ऑन राजनपा, ऍटलीस्ट तुम्ही तरी विचार करा. रुद्र पैठणकरांशी संबंध आहे. रुद्र पैठणकर, कारण त्याच्याकडे पैसे आहेत आणि हे गौरीला माहितीये आणि तिला हेही माहितीये की सगळं काही त्याच्या नावावर आहे. म्हणून तिने स्मार्टली हा गेम प्लॅन केलाय. सोहा. व्हॉट सोहा? रोहित, अरे तू पण विचार कर ना. ती आश्रमात राहते बरोबर, मग ही चिठ्ठी तिकडे का नाही गेली? कारण तिला रुद्रला गंडा घालायचा होता. स्मार्ट मूव्ह. राजनपा, यासाठीच रुद्राच्या नावावर केलीत का कंपनी? म्हणजे त्या भिक्कारड्या गौरीवर हा वाटेल तसे पैसे उधळेल? बस, तोंडाला येईल ते बोलू नको. मी बोलणार, कारण माझा नवरा डंब आहे. तो काहीच बोलू शकत नाही, तो फक्त बघत उभा राहतो. आणि असंही आता सगळं काही राजनपानी रुद्राच्या हातात दिले. हो, कारण तो डिझर्व करतो. आणि गौरी, ती पण डिझर्व करते का? कम ऑन यार रोहित, इज इट अ जोक? 5 करोड एखाद्याला असे